नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, नवीन शासन निर्णयानुसार नागरिकांना 600 रुपये व्याजने वाळू 1 मे 2023 पासून मिळणार आहे. तर यासाठी कसा अर्ज करायचा व कोणकोणते कागदपत्र लागणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला ब्राउझरमध्ये महाखनिज.gov असे टाईप करून घ्यायचे आहे. .gov.in. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र.gov.in वरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला वाळू खरेदी करायची आहे, त्यामुळे आता आपण सॅन्ड बुकिंग वरती क्लिक करायचं आहे. सॅन्ड बुकिंग वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी होम पेजला तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दिसेल की सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर आपल्याला बुकिंग करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. त्यानंतर आपण पेमेंट केल्यानंतर आपण आपले वाळूचं ट्रॅकिंग पण बघू शकतो आणि त्यानंतर आपल्याला वाळू डिलिव्हर होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टॉक यार्ड डिटेल्स म्हणजे कुठे किती वाळू शिल्लक आहे याची माहिती आहे. तर या ठिकाणी समजा आपण अहमदनगर, तर या ठिकाणी स्टॉक यार्ड किती आहे? 1 आहे. टोटल नंबर ऑफ स्टॉक यार्ड 1 आणि अवेलेबल क्वांटिटी इन ब्रास 349 ब्रास वाळू शिल्लक आहे. त्यापैकी 42 ब्रास वाळू गेलेली आहे आणि डिलिव्हर 4 ब्रास वाळू झालेली आहे. तर या अशा पद्धतीत आपण बघू शकतो. त्यानंतर ट्रान्सपोर्टर लिस्ट आहे. तर ट्रान्सपोर्टर लिस्ट जिल्हा आणि तालुका वाईज आहे. तर यामध्ये समजा अहमदनगर तालुका आपण श्रीरामपूर घेऊया. श्रीरामपूर, तर या ठिकाणी ही श्रीरामपूर मध्ये ट्रान्सपोर्टर लिस्ट आहे. त्यानंतर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपण फर्स्ट टाइम युजर आहोत, त्यामुळे आपल्याला साइन अप वरती क्लिक करायचं आहे. साइन अप वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे. आणि सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल वरती ओटीपी येतो, तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे. आणि सबमिट बटन वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. त्यानंतर आता जो युजर नेम आहे तो आपल्या मोबाईल वरती टेक्स्ट मेसेज आलेला आहे आणि त्याच टेक्स्ट मेसेजच्या लिंक मध्ये आपल्याला पासवर्ड बी आपण जनरेट करू शकतो किंवा या ठिकाणी पण आपल्याला पासवर्ड जनरेट साठी लिंक आहे. तर आता आपण या ठिकाणी जनरेट पासवर्ड वरती क्लिक करूया. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकूया. आता त्या मोबाईल वरती सेंड SMS वरती क्लिक करायचंय म्हणजे आपल्या मोबाईल वरती मेसेज येतो. आता ओटीपी आलाय आपल्या मोबाईल वरती, तो टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आणि सबमिट म्हणायचंय. सबमिट म्हटल्यानंतर आता आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड
हा 8 to 20 कॅरेक्टर्स पाहिजे, त्यामध्ये ॲटलिस्ट 1 नंबर पाहिजे, 1 कॅपिटल लेटर पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. पासवर्ड चेंज झालेला आहे. आता आपण लॉग इन करूया. युजर नेम आपल्या मोबाईल वरती टेक्स्ट मेसेज आलेला आहे तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी डॅशबोर्ड, रजिस्टर प्रोजेक्ट, बुक्स अँड माय बुकिंग, स्टॉक यार्ड, ट्रॅक ऑर्डर, ट्रान्सपोर्टर इतके सारे ऑप्शन आहे. तर आता आपल्याला आपलं प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी एडिट वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट चॉईस करायचे आहे. अहमदनगर, सपोज तालुका घ्यायचा आहे, तर सध्या आपण श्रीरामपूर घेऊया. त्यामध्ये आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिन कोड टाकायचा आहे. ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. आणि आता या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर आधार नंबर, आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर जीएसटी नंबर असेल तर, आणि प्रोफाईल फोटो आणि अपडेट वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आधार नंबर पण टाकून घ्यायचा आहे. आणि अपडेट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी रजिस्टर प्रोजेक्ट मध्ये आपल्याला प्रोजेक्ट टाइप सिलेक्ट करायचा आहे. तर आपलं सेल्फ कन्झम्पशन, घरकुल, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, प्रायव्हेट प्रोजेक्ट. आपण प्रायव्हेट प्रोजेक्ट घेऊया. इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, इथे गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे, आपलं प्रोजेक्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन टाकायचं आहे. तुमची बिल्डिंग असेल तर बिल्डिंग, ऑर्डर असेल तर ऑर्डर. त्यानंतर आपल्याला टोटल क्वांटिटी फॉर प्रोजेक्ट किती ब्रास वाळू लागणार ती टाकायची. तर या ठिकाणी मी 10 टाकलेले आहे, 10 टाकलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी साइट ऍड्रेस टाकायचा आहे. आणि या ठिकाणी लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड चेक करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. तर या पद्धतीत प्रोजेक्ट आपला रजिस्टर सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बुक्स अँड वरती जायचं आहे. इथे सिलेक्ट प्रोजेक्ट करायचा आहे, क्वांटिटी आणि सर्च करायचं आहे. त्यानंतर इथे जर स्टॉक यार्ड असेल तर या ठिकाणी डेटा येतो, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी जर वाळू अवेलेबल असेल तर आपल्याला स्टॉक दिसतो व त्यावरती क्लिक करून आता आपल्याला
पेमेंट करायचं असतं. त्यानंतर माय बुकिंग मध्ये आपल्याला बुकिंग आयडी दिसेल, स्टॉक यार्ड नेम दिसेल, प्रोजेक्ट टाईप दिसेल, प्रोजेक्ट नेम दिसेल, बुकिंग डेट दिसेल आणि बुकिंग क्वांटिटी दिसेल, आपल्याला किती ब्रास आहे, स्लिप पेमेंट स्टेटस दिसेल, बुकिंग स्टेटस दिसेल आणि ट्रान्सपोर्टरचं नाव दिसेल. त्यानंतर स्टॉक यार्ड मध्ये आपल्याला किती स्टॉक अवेलेबल आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर या ठिकाणी आपण आपली ऑर्डर ट्रॅक पण करू शकतो. तर या ठिकाणी व्हेकल नंबर वगैरे टाकून आपली ऑर्डर आपण ट्रॅक करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी ट्रान्सपोर्टरची लिस्ट पुन्हा आपल्याला या ठिकाणी पण दिसेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीत आपण वाळूचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा व माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.